लिखाणातून कमाई करा आणि घर बसल्या यशस्वी लेखक बना। होय, हे अगदी खरं आहे। तुम्ही तुमच्या लिखाणातून स्वतःची ओळख, स्वतःचं नाव आणि प्रसिद्धी मिळवू शकता। तसेच त्यातून तुमची स्वकमाई तुम्ही करू शकता। तर नमस्कार, मी आहे ऑथर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आता अगोदर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तरच पुढे तो लाईक आणि शेअर करा। तर मी ऑथर संगीता देवकर, मी प्रिंट आणि मीडिया रायटर आहे, स्क्रिप्ट आणि क्रिएटिव्ह रायटर आहे, तसेच कंटेंट रायटर देखील आहे। मी गेली 15-16 वर्ष सकाळसाठी फ्रीलान्सिंगचं काम केलेलं आहे, त्याचा अनुभव मला आहे। तसेच मी माझ्यातली मी नावाचा एक लेखिकांचा ग्रुप आहे फेसबुकवर, त्याची मी फाउंडर आहे। तर मी आता जसं म्हटलं की लिखाणातून तुम्हाला तुमची स्वकमाई करता येऊ शकते। तर तुम्हाला लिहायचं असतं, पण सुरुवात कुठून करायची हे आपल्याला समजत नाही, किंवा आपण जे लिहितो तर त्यातून उत्पन्न कसं मिळवायचं हे आपल्याला माहीत नसतं। तर हेच सगळं मी थोडक्यात आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि कसं उत्पन्न मिळवायचं किंवा लिखाणातून आपली कमाई कशी करायची ह्याच्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की ऐका, तरच तुम्हाला याच्यातले महत्त्वाचे मुद्दे हे समजत जातील आणि सविस्तर तुम्हाला याची माहिती मिळेल। तर आता आपण जाणून घेणार आहोत की लिखाणातून कमाई करण्याचे मार्ग आहेत आणि असतात, ते कोणते मार्ग आहेत, किंवा ब्लॉग आणि यूट्यूब आहे तर त्याच्यातून तुम्हाला तुमचं करिअर कसं घडवायचं आहे, किंवा स्वतःची एक ब्रँड ओळख बनवायची आहे, किंवा स्वतःला लिहिता येतं आहे पण ते व्यक्त करता येत नाही, किंवा कोणत्या शब्दात मांडायचं ते समजत नाही आहे, तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला काही सांगणार आहे। आणि तसंच फ्रीलान्सिंग झालं, किंवा स्वतःच्या लिखाणाचं मार्केटिंग झालं, किंवा स्वतःचं ईबुक जरी तुम्हाला प्रकाशित करावंसं वाटत असेल तरीसुद्धा ते सुद्धा तुम्हाला स्वतः करू शकता, अगदी 1 रुपया खर्च न करता देखील। तर सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की लिखाण हे फक्त आपला छंद आहे किंवा आपली आवड आहे, पण खरं सांगायचं तर हे तुमचं एक प्रोफेशन होऊ शकतं। होय, आज लिखाणाला तो इतकीच डिमांड आहे की तुम्ही त्यातून तुम्ही स्वतःचं करिअर बनवू शकता। आज सोशल मीडियासारखा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही तुमचं लिखाण अगदी सेकंदातच हजारो लोकांपर्यंत पोहोचवू शकता। पण ते कसं आणि कोणत्या माध्यमातून पोहोचवायचं हेच आपण पाहणार आहोत। तर आज हजारो लोक ब्लॉग, वेबसाईट्स आणि कंटेंट प्रोजेक्टवर काम करून घर बसल्या दरमहा हजारोंची कमाई करत आहेत। तर तुम्ही सुद्धा असं ब्लॉग लिहू शकता आणि तुमचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म इथं तुम्ही तयार करू शकता। तर बरेचसे असे हे साईट्स आहेत, वर्डप्रेस नावाचे आहे, मीडियम आहे किंवा ब्लॉगर आहे, तिथे तुम्ही तुमचं ब्लॉगिंग सुरू करू शकता। कथा, कविता असतील, जे काही तुम्हाला लिहिता येऊ शकतं ते सगळं तुम्ही तिथे तुमच्या साईटवर लिहून त्याच्यातून कमाई कशी करायची किंवा कमाईचं त्याला साधन कसं बनवायचं हेही करू शकता। तर आजचं सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हा आहे की सोशल मीडिया। त्याच्यावरती यूट्यूब हा एक सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे की जिथं तुम्हाला बोलायला, किंवा तुमच्या कथा असतील किंवा तुमचे काही लेख, कविता असतील ते सुद्धा तुम्ही तिथे सादर करू शकता। स्टोरी टेलिंग चॅनल असेल किंवा पोएट्री चॅनल असेल किंवा रायटिंग चॅनल तुमचा आहे तो तुम्ही सुरू करू शकता। तर हळूहळू तुम्ही तुमचे नाव आणि ओळख या लिखाणातून निर्माण करू शकता। फक्त तुम्हाला ते स्किल माहिती हवं की कशा पद्धतीने आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवरती आपलं लिखाण ते गेलं पाहिजे। आता फ्रीलान्सिंग एक प्रकार आहे की जो घर बसल्या तुम्ही तुमच्या क्लायंटचे लेख, ब्लॉग किंवा स्क्रिप्ट किंवा सोशल मीडियासाठी तुम्ही पोस्ट लिहून देऊ शकता। अगदी घर बसल्या हा रायटिंगचा एक चांगला मार्ग आहे। याच्यासाठी फिवर, अपवर्क, फ्रीलान्सर अशा बऱ्याचशा साईट्स आहेत जिथे तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्लायंट्स देखील मिळू शकतात। आणि आजकाल आंतरराष्ट्रीय क्लायंट्स यासाठी म्हटले की मी कारण मराठी भाषा किंवा इंग्रजी मराठी भाषांतर किंवा तुम्हाला दुसरी कुठली तरी भाषा येत असेल, जर्मन असेल किंवा हिंदी आहे, गुजराती आहे, तर या सगळ्या भाषांमधलं पण लिखाण चालतं आणि त्याचं ट्रान्सलेशन करून पण हवं असतं। मग ते मराठीमध्ये हवं असतं किंवा कधी इंग्रजीमध्ये हवं असतं। पण असं नाही आहे की इंग्रजी भाषांतर करायचं म्हणजे तुमच्याकडं इंग्रजी तुमचं चांगलं असायला हवं किंवा वेगळं तुम्ही नॉलेज घ्यायला हवं, तर असं काही नसतं। तर ह्या अगदी छोट्या आणि सोप्या ट्रिक्स आहेत, त्या वापरून तुम्ही घर बसल्या ट्रान्सलेशनसारखी कामं देखील तुम्ही करू शकता आणि बरेचसे क्लायंटसुद्धा तुम्ही मिळवू शकता।
स्वतःची लेखक म्हणून एक ओळख निर्माण ही खूप महत्त्वाचं आहे. तर तुमचं सोशल मीडियावर तुमचं लिखाण आणि तुमचं ब्रँड, तुमचं नाव हे नक्कीच होऊ शकतं. त्यासाठी इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे आणि लिंक्डइनसारखे प्लॅटफॉर्म आहे, जिथं तुम्ही तुमचं नाव आणि तुमची ओळख इथे निर्माण करू शकता. तुम्हाला अगदी स्वतःचं तुमचं ईबुक प्रकाशित करायचं आहे, तर त्याच्यासाठी ॲमेझॉन, किंडल, स्टोरी मिरर किंवा बाकीचे नोशन प्रेस वगैरे असे बरेचसे जिथे प्लॅटफॉर्म आहे की जिथं तुम्ही तुमचं पब्लिकेशन करू शकता. पण तुम्हाला जर स्वतः तुम्हाला जर तुमचा 1 रुपया खर्च न करता स्वतःचं पुस्तक प्रकाशित करायचं असेल, तर ते देखील घर बसल्या तुम्ही कोणाचीही मदत न घेता करू शकता, अगदी 1 रुपया खर्च न करता देखील. बाहेर आपण जे पाहतो आहोत की बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जाते की तुम्ही कथा लिहून द्या किंवा तुमच्या कथा, कविता असतील त्या द्या, आम्ही त्या आमच्या मॅगझिनमध्ये प्रकाशित करू किंवा त्याचं आम्ही एक सामूहिक पुस्तक काढू. तर अशा पद्धतीचं दुसऱ्याला आपलं लिखाण देण्यापेक्षा स्वतःच तुम्ही स्वतःचे प्रकाशक व्हा आणि स्वतःचं पुस्तक स्वतः प्रकाशित करा. कारण हे सामूहिक वगैरे प्रकाशित पुस्तक करतात ते लेखकाला कुठलेही मानधन देत नाही आहेत, फक्त ते ई-बुक किंवा हार्ड कॉपी असेल ते देतात. पण याच्यातून आपलंच नुकसान आहे. आपण लेखक लिहितो त्याच्यामध्ये आपली बौद्धिक मेहनत आहे, तर त्याचा मोबदला हा प्रत्येक लेखकाला मिळायलाच हवा. यासाठी आपलं स्वतःचं ई-बुक आपण स्वतः प्रकाशित करू शकतो. तर आज तुम्हाला हे सगळं स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकली शिकायचं असेल तर किंवा प्रत्येक लिखाणातून किंवा प्रत्येक लिखाणाचं नियम काय आहेत किंवा कथा किंवा दीर्घकथा कशा लिहायच्या आहेत किंवा कथा लिहिण्याचे काही स्पेसिफिक काय असे नियम आहेत किंवा दीर्घकथा जर तुम्हाला कथा लिहिता येते आणि तुम्हाला जर दीर्घकथा लिहायला जमत नसेल तर ती कशी लिहायची, दीर्घकथेमध्ये कसे भाग वाढवत न्यायचे, दीर्घकथा ही फुलवत कशी न्यायची किंवा दीर्घकथेमधले शब्दसंख्या कशी वाढवत न्यायची. कारण बऱ्याच ठिकाणी दीर्घकथेंना खूप चांगला डिमांड आहे. इव्हन तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल जरी चालू केलं तरी तिथे दीर्घकथा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालतात, लोकांना ते ऐकायला आवडतात. अशा वेळेस तुम्ही तुमच्या दीर्घकथा मोठ्या स्वरूपात आणि भागांमध्ये तुम्ही लिहू शकता. पण या सगळ्यासाठी काही स्किल आहे, काही टेक्निक आहे, तर या गोष्टी जाणून घेणं पण गरजेचं आहे. तर या गोष्टी सगळ्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकाव्या लागतील आणि तेव्हाच मग ही गोष्ट शक्य आहे की तुम्ही लिखाणातून कमाई तुमची करू शकता. आज सोशल मीडियासारखा एक मोठा प्लॅटफॉर्म आपल्यासमोर उपलब्ध आहे. आपल्याकडे स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातात आहे, तर त्याचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली कला, आपलं लेखन किंवा इतर कुठल्याही गोष्टी तुम्हाला येत असतील, तुम्ही ब्युटिशियन आहात, तुम्ही योगा टीचर आहात किंवा तुम्ही टीचर आहात, या प्रोफेशनमध्ये जरी असलात तरी देखील सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही तुमचं काम हजारो लोकांपर्यंत पोहोचवू शकता. पण त्यासाठी काय करावं लागतं आणि कशा पद्धतीने ते प्रेझेंट करावं लागतं हे सगळं शिकण्यासाठीच मी माझ्या ग्रुपतर्फे ऑनलाईन कार्यशाळा मी आयोजित केलेली आहे. तर ही कार्यशाळा आहे 11 ते 13 नोव्हेंबर या 3 दिवसामध्ये असणार आहे. संध्याकाळी 7 ते 8 या 1 तासामध्ये ती असणार आहे आणि ती ऑनलाईन असणार आहे. गुगल मीटवरती आपण ही कार्यशाळा घेत असतो. तर गेली 2 वर्ष झाले मी अशी कार्यशाळा घेते. त्यातून बऱ्याचशा लेखकांना त्याचा फायदा झालेला आहे. बऱ्याचशा लेखकांनी आपले यूट्यूब सुरू केलेले आहेत, काही जणांनी आपलं फेसबुक पेज सुरू केलेलं आहे, काही जणांनी आपलं ब्लॉगिंग देखील सुरू केलेलं आहे. तर तुम्हाला देखील तुमचं लिखाणाची आवड आहे, जी लिखाणाची तुमची कला आहे, त्याचं जर तुम्हाला करिअरमध्ये रूपांतर करायचं असेल, घर बसल्या तुम्हाला कमाई करायची असेल, तर नक्कीच या कार्यशाळेचा तुम्हाला चांगला उपयोग होईल. तर ही कार्यशाळा 11 ते 13 नोव्हेंबर या 3 दिवसामध्ये असणार आहे. तर यातून या कार्यशाळेमध्ये तुम्हाला ब्लॉग, यूट्यूब, कंटेंट रायटिंग करिअर, स्वतःचा ब्रँड, फ्रीलान्सिंग संधी, प्रकाशन आणि मार्केटिंग याबद्दल आणि सोशल मीडियावरती लिखाण कसं करायचं, कसं प्रेझेंट करायचं, ही सगळी माहिती तुम्हाला या 3 दिवसामध्ये दिली जाणार आहे. कमाईचे मार्ग कोणकोणते आहेत हे देखील यामध्ये सांगितलं जाईल. जर तुम्ही इच्छुक असाल तर या कार्यशाळेमध्ये नक्कीच तुमचं नाव नोंदवा. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर देते, त्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता किंवा अधिकची माहिती तुम्हाला हवी असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते. आणि फक्त या कोर्सची अगदी नॉमिनल म्हणजे बाहेर हजारोंमध्ये फीस घेतात, पण आपल्याकडे मात्र हे 399 रुपयामध्ये हा 3 दिवसाचा कोर्स तुमच्यासाठी उपलब्ध आहे.
जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच या कार्यशाळेचा लाभ घ्या आणि माझी खात्री आहे की ही कार्यशाळा केल्यानंतर नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीने लिखाण करू शकाल आणि एक यशस्वी लेखक म्हणून नक्कीच त्या दिशेने तुमची घोडदौड चालू होईल ही माझी खात्री आहे. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देते. तर लवकरात लवकर जागा मर्यादित आहेत, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमची नावनोंदणी करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.